आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. वाढते इंधन दर आणि पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर आता खुद्द राज्य सरकारने इंधन बचतीसाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी इंधनाची काटकसर करण्याचं आवाहन केलं होतं आणि या आव्हानाला आता महाराष्ट्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलाय. या संदर्भात माहिती देताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहित डोळ्यासमोर ठेवून जनतेला इंधन बचतीचे आवाहन केले होते. याच आव्हानाचा आदर करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आता प्रशासकीय पातळीवर मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की महाराष्ट्र सरकार या आव्हानाला पूर्णपणे प्रतिसाद देत आहे. याची सुरुवात स्वतःपासून करण्यासाठी सरकारने आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर दिला आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात आता मोठी कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. थोडक्यात सांगायचं तर केवळ जनतेला सल्ला न देता सरकारने स्वतःच्या ताफ्यातील गाड्या कमी करून आणि ई-व्हेइकल्सचा वापर वाढवून एक नवा आदर्श घालून दिला आहे. यामुळे सरकारी तिजोरीवरील इंधनाचा भर तर कमी होईलच, पण पर्यावरणाचं रक्षण होण्यासही मदत होईल. हे जे अपील केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून, देशहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे आणि त्यामुळे आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी, सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. या ठिकाणी जे त्यांनी काटकसरीचं नियोजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल याचा वापर कमी झाला पाहिजे. इतर जे काही आपले जे डॉलर ज्याच्यावर खर्च होतात, इम्पोर्ट जे आपण करतो, आता क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणावर आपण इम्पोर्ट करतो आणि त्यामुळे हे कमीत कमी त्याच्यावर काटकसर करून ते कमीत कमी त्याचा वापर झाला पाहिजे असं आवाहन मोदीजींनी केलं. मी स्वतः प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे. हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे.